मराठी निबंध. दिवाळी सण. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण आहे. दिवाळीला प्रकाशाचा सण असेही म्हणतात. या सणाच्या दिवसात सर्वत्र आनंद, उत्साह आणि प्रकाश यांचे वातावरण असते. दिवाळीच्या आधी घरांची स्वच्छता केली जाते. घरं, दुकानं, शाळा, ऑफिस सर्व ठिकाणी सुंदर रंगीत कंदील, फुलांची तोरणं व रांगोळ्या काढून सजावट केली जाते. संध्याकाळी तेलाचे दिवे लावले जातात आणि वातावरणात सुगंध आणि प्रकाशाची लहर निर्माण होते. या दिवशी लोक नवीन कपडे परिधान करतात, गोडधोड पदार्थ बनवतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक धनाची देवी लक्ष्मी आणि बुद्धीचा देव गणपती यांची पूजा करतात. या दिवशी लोक आपल्या घरात संपत्ती आणि सुख समृद्धी येवो अशी प्रार्थना करतात. मुलं आणि मोठे दोघंही फटाके फोडून आनंद व्यक्त करतात. दिवाळी हा केवळ आनंदाचा सण नाही, तर तो एकता, प्रेम आणि प्रकाशाचा संदेश देणारा सण आहे. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगुलपणाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय या सणाद्वारे दर्शविला जातो. रामाने रावणाचा वध करून अयोध्येत परत येताना लोकांनी दिवे लावून स्वागत केले, म्हणून दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे असे मानले जाते. दिवाळी आपल्याला शिकवते की आपल्या जीवनातही अंधार दूर करून ज्ञानाचा आणि चांगुलपणाचा दीप लावावा. आपला समाज, घर आणि मन हे या प्रकाशाने उजळून जावे, हाच दिवाळीचा खरा संदेश आहे. म्हणूनच दिवाळी हा सण फक्त प्रकाशाचा नाही, तर मनाला उजळवणारा, एकत्र आणणारा आणि आनंद देणारा आहे. सुख, शांती आणि समृद्धीचा दीप प्रत्येक घरात सदैव उजळत राहो, हीच दिवाळीची शुभेच्छा. कसा वाटला माझा मराठी निबंध? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.